तर मी आज सकाळीच आलूचे चिप्स टाकून घेतले, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच करणार। आणि त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक करून घेतला, माझ्या मिस्टरांचा टिफिन करून दिला आणि त्याच्यानंतर मी सकाळीचे बटाटे उकडायला टाकलेले होते। तर मी आता तुम्हाला साबुदाण्याच्या चकल्या, साबुदाणे आणि बटाटे ह्या दोन्ही मिक्स चकल्या कशा करायच्या हे सांगणार आहे। तर इथं मी बटाटे 1.5 किलोला थोडेसे कमी आहे, तर हे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली। तर मी आता हे खिसून घेणार आहे खिसणीनं। आणि त्याच्यानंतर मी हा साबुदाणा आहे ना रात्री भिजत टाकलेला होता, तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे। मी साबुदाणा थोडासा भाजून घेतला कढईमध्ये आणि त्याला भिजत टाकलं, थोडासा भाजून घ्यायचा 2 मिनिटं, जास्त नाही भाजायचा, थोडासा भाजायचा हलका हलका। त्याच्यामुळे काय होतं, साबुदाणा एकदम नरम होतो। मी दाखवते तुम्हाला, हे बघा एकदम नरम साबुदाणा भिजला जातो, दिसतोय तुम्हाला, हे बघा एकदम हातावर माझ्या बारीक होतोय। तर ह्या पद्धतीनं तो म्हणजे भाजून घ्यायचा आणि नंतर भिजत टाकायचा। तर रात्री भिजत टाकलेलं आहे, मला लक्षातच राहिलं नाही ती क्लिप काढायची, तर म्हटलं चला आता आपण शेअर करूया। तर मी हा थोडासा मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे, थोडासा नॉर्मल, म्हणजे जास्त नाही, त्याच्यामुळे चकली छान येते, नरम येते। तर सर्वप्रथम मी ना हे बटाटे किसून घेते, तर चला। तर इथं मी बटाटे सकाळीच उकडून घेतले होते, तर ते मी खिसण्यासाठी इथं खाली बसलेले होते। तर माझ्याकडे ही खिसणी ना तर इतकी छान खिसणी आहे, खिसणीने इतके छान बटाटे खिसल्या जातात आणि पटकन होतात। मी तसं मिक्सरलाही ग्राइंड करू शकत होते, पण म्हटलं चला आपण आता हातानंच खिसूया। तर इथं माझे बटाटे खिसणं सुरू आहे। तर मी बटाटे पूर्ण खिसून घेतले आणि ते एका छोट्या टोपल्यामध्ये काढून घेतलं। तर मी याच्यामध्ये पूर्ण साहित्य काढून घेतलं, खाली तुम्हाला दिसत असेल किसलेला बटाटा, आणि त्याच्यानंतर मी मिक्सरला थोडासा साबुदाणा ग्राइंड करून घेतला आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरला ग्राइंड केली। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी वरती गच्चीवरती आले। तर मला बाजूच्या ताई सोबती आल्या होत्या, तर त्या पण मला टाकू लागत होत्या। तर इथे मी चकल्या टाकून घेते आणि मी सकाळी टाकलेली चिप्स तुम्हाला बाजूला दिसत असेल। तर मी चकल्या टाकून खाली आले। तर मी खाली आल्याच्यानंतर तुम्हाला घरातली अवस्था दाखवते। तर हे बघा, इथं सगळं घर देवांशनं असं पांगून ठेवलेलं होतं, कारण तो आज लवकर उठलेला होता ना। तर इथं त्यानं बेडरूममध्ये सगळं पांगून ठेवलेलं होतं। फक्त माझ्या मुलीची रूम व्यवस्थित होती, कारण ती एकदा तीच आवरून ठेवते, तर ती व्यवस्थित राहते। त्याच्यानंतर तुम्हाला हॉल दिसत असेल, तर हॉलमध्ये त्यांना असे छोटे छोटे पेपरचे तुकडे करून ठेवलेले होते। तर चला मी आता हे सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आणि मी फ्रेशसुद्धा होते। तर चला ताईंनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामींचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर माझं घर पूर्ण आवरून झालेलं आहे, मी तुम्हाला घराची अवस्था दाखवली होती। तर देवांशनं मी चकल्या टाकेपर्यंत घर कसं करून ठेवलं होतं, तर मी ते घर पूर्ण आवरून घेतलं आणि मी हातोहात देवाची पूजासुद्धा करून घेतली। तर म्हटलं आता देवाची पूजा करून घेऊन, आता बराच वेळ झालेला आहे, कारण आता 12 वाजून 10 मिनटं झालेले आहे। तर मला एवढा वेळ घर आवरायला आणि देवपूजेला लागला। तर म्हटलं चला आता उशीर झाला तर पटकन देवपूजाही करून घेऊ। तर मी देवपूजासुद्धा करून घेतली। तर आता मी जेवण करते, कारण बराच वेळ झालेला आहे आणि मला आज भूक पण लागलेली आहे, कारण 2-3 वेळेस मी टेरिसवरती गेले, तर खालीवर करून मला आज भूक लागलेली आहे। तर चला आपण असं मेहनतीचं काम केलं तर खरंच आपल्याला भूक लागते। तर चला ताईंनो, मी आता छान जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते। तर मी दाखवते तुम्हाला मी आज काय काय बनवलेलं आहे जेवणामध्ये। तर चला, सर्वप्रथम मी तुम्हाला घर दाखवते। तर घर मी किती व्यवस्थित नीटनेटकं आवरून ठेवलेलं आहे। तर चला मग, तर हे बघा ताईंनो, इथं माझं पूर्ण घर आवरून झालेलं आहे, कारण सकाळी इतकं देवांशनं पांगून ठेवलेलं होतं। तर मी सगळं एकदम व्यवस्थित आवरून घेतलं आणि मला हे आवरायला जवळपास 2 तास लागले, एवढं सगळं पांगून ठेवलेलं होतं त्यांना। आणि बेडरूममध्ये सुद्धा मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे। तर हे बघा, एकदम क्लीन करून घेतलेली बेडरूमसुद्धा। आणि इथं हे कपडे दिसत आहेत, तर मला त्या कपड्यांच्या प्रेस करायच्या आहे, तर त्याच्यासाठी तिथं ठेवलेले आहे। तर मी बेडरूमसुद्धा आवरून घेतलेली आहे। आणि इकडं किचन, तर किचनमधलंही मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। बस आता फक्त जेवण बाकी आहे, माझी देवपूजासुद्धा करून झालेली आहे। तर माझे जवळपास सगळे कामं करून झालेले आहे। तर चला ताईंनो, आता आम्ही जेवण करतो। हे बघा, आज मी छानपैकी मस्तपैकी देवपूजासुद्धा करून घेतली आणि आज खूप सारे फुलं होते झाडाला आलेले, जे व्हाईट कलरचे फुलं दिसत आहे ना ते फुलं। तर मग मी आज जास्तीचे फुलं वाहले देवांना। तर चला ताईंनो, मी आता जेवण करते। तर इथं मी जेवणामध्ये ना, तर जी हिरवी कैरी असते ना, तर तिचं मी रात्री हे लोणचं बनवलं होतं देवांसाठी। इथं फ्लावरची भाजी बनवली, इथं दही घेतलेलं आहे आणि इथं वरण लावलेलं देवांसाठी, आणि इथं मी आज फ्लावरचीच भाजी बनवलेली आहे।
तर खूप छान झाली म्हणे माझी मुलगी भाजी, तिला खूप आवडली. तर तिचा आज पेपर आहे, ती पेपरला गेलेली आहे. तर चला तेव्हा तर माझं आणि देवांचं आत्ताच जेवण झालेलं आहे. तर इतकी छान लागली फ्लावरची भाजी आणि देवांशलाही खूप आवडली. तर चला मी आता पाणी पिते, कारण मी जेवण झाल्याबरोबर लगेच पाणी नाही पित, मी अर्ध्या पाऊण तासानं पाणी पिते. तर तुम्हाला आता घड्याळमध्ये दिसत असेल आता जवळपास 1 वाजत आलेला आहे, बरोबर 1 वाजलेला आहे, तुम्हाला दिसतोय. तर चला मी आता पाणी पिते, कारण मठातलं पाणी इतकं थंडगार राहतं, खूप थंड पाणी होतं आहे मठामध्ये सध्या तरी, इतकं थंड आहे. काय माहिती आता उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन तापायला लागलं तर मग थंड होतं का नाही, पण आता सध्या तरी इतकं थंड आहे. तर त्याच्यामुळं म्हणजे थोडं सगळ्यांना सर्दी झालेल्या आहे, माझा पण घसा दुखतो आहे, कारण आम्ही मठातलं पाणी पितो ना एकदम थंडगार. तर आणि तुम्हाला ही इकडचा दरवाजा दिसत असेल, तर या दरवाजातून इतकी छान हवा येते, एकदम सारखी हवा सुरू राहते, कारण पाठीमागच्या साईडनंही प्लॉट मोकळा आहे, तर त्याच्यामुळे जास्त हवा येते, तुम्हाला दिसत असेल. आणि इथेही तुम्हाला दिसत आहे, तर जे आपले समजा किचनमध्ये वापरले जातात ना ते कपडे, तर ते कापड, तर ते मी इथं ह्या ग्रिलला लावून ठेवत असते, तुम्हाला दिसतं इथं. तर ही स्पेशल तिचीच जागा आहे, म्हणजे इथं मी ती व्यवस्थित घड्या करून ठेवते, तुम्हाला दिसत असेल. तर चला मी आता पाणी पिते आणि शोप पण खाते, कारण जेवण झाल्यावर मला अर्ध्या तासानं मी पाणी पित असते आणि त्याच्यानंतर मग मी शोप पण, म्हणजे मला शोप पाहिजेच थोडीशी खायला, जास्त नाही पण थोडीशी शोप मला पाहिजेच. तर चला मी आता पाणी पिऊन घेते. तर चला मी तुम्हाला देवांश दाखवते काय करतोय, बाहेर खेळतोय देवांश. काय करतोय देऊ तू, देऊ? तर हे बघा इथं देवांश खेळतोय, झाडाची फांदी तोडली. हां हे बघा देवांशनं, आता मी सगळं घर आवरून घेतलेलं आहे तरी पण देवांशने बघा इथे किती कचरा करून ठेवलेला आहे. तो आता हे झाडं दिसत नाही समोरचे, तर ह्या झाडांचे तो त्याच्या हातानंच डंगी तोडतो आणि सगळ्या घरभर करतो. तर हे बघा आता मी हे आता नाही आवरणार, आता मी डायरेक्ट आता संध्याकाळीच आवरणार, म्हणजे तो पांगवतच राहणार आणि मी किती वेळ आवरणार, तर मग मी आता त्याच्यासाठी आवरणार नाही ते. तर चला, तर मी इथं संध्याकाळी वरती गच्चीवरती आले होते, ज्या चकल्या टाकलेल्या होत्या ना, तर त्या चकल्या काढण्यासाठी. तर इथं तुम्हाला दिसत असेल तर एकदम कडक झालेल्या होत्या चकल्या, तर इथं मी एका टोपलीमध्ये त्या काढून घेत होते आणि इतक्या छान झालेल्या होत्या चकल्या, हे बघा एकदम पटापट तुटत होत्या, म्हणजे एवढं ऊन तापतंय तर एकदम त्या कडक वाळलेल्या होत्या. तरी पण मी ते 1-2 दिवस उन्हामध्ये ठेवणार, कारण आपण नेहमी काही ऊन देत नाही, एकदा ह्या वस्तू आपण डब्यात टाकल्या तर आपण वर्षभर काही त्याला पाहत नाही, तर त्याच्यासाठी मग मी त्याला व्यवस्थित ऊन देणार. तर चला मी आता खाली जाते, आता संध्याकाळची वेळ झालेली. तर मी आलू पाण्यात टाकलेले होते, कारण मला आलू किसून घ्यायचे होते, तर त्याचा मला किस बनवायचा होता, तर त्याच्यासाठी मी ते आलू पाण्यात टाकलेले होते. संध्याकाळी माझा स्वयंपाक झाला, जेवणं झाले, सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं हे क्लिप घेतलेलं आहे, तर ह्या मी आता पाण्यात टाकलेले आहे. तर इथं मी ह्या मिक्सरच्या स्पॉटमध्ये हा आलूचा किस बनवून घेतला. हे बघा तुम्हाला दिसतोय इथे एकदम छान असे आलू मी किसून घेतलेले आहे पॉटमध्येच. मी हातानं काही किसणीनं किसले नाही, कारण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता, कारण आता रात्रीचे 9:30 वाजलेले होते, तर त्याच्यामुळं मग मी काही हातानं म्हणजे किसणीनं किसला नाही, तर मी हा मिक्सरच्या पॉटमध्येच असा आलू किसून घेतला. तर चला मी आता स्वच्छ तो 5-6 पाण्यानं धुवून घेते. तर हे बघा एकदम मोकळा असा झालेला होता आणि इतका छान झालेला होता. तर चला मी आता तो चांगला 5-7 पाण्यानं धुवून घेते. तर इथं मी तेच काम करत होते, ह्या टोपलीमध्ये टाकत होते, ह्या टोपलीमधून पुन्हा पातेल्यात टाकत होते, म्हणजे मी असा तो 5-6 वेळेस धुवून घेतला एकदम स्वच्छ, जोपर्यंत त्यातून म्हणजे नितळ पाणी एकदम असं पांढरं पाणी न निघता त्याच्यातून छान नितळ पाणी निघेपर्यंत मी तो धुवून घेतला. त्याच्यामुळं काय होतं, तो एकदम तळल्याच्यानंतर पांढरा शुभ्र होतो आणि जेव्हा वाळतो तेव्हासुद्धा पांढरा होतो. तर इथं मी तेच म्हणजे करत होते, याच्यामध्ये टाकत होते. मी परत याच्यामधून ह्या पातेल्यामध्ये टाकणार. तर चला मी आता तो व्यवस्थित धुवून घेते. मी इथं खिसून घेतलेला आलू व्यवस्थित धुवून घेतला, तुम्हाला दिसत असेल एकदम पांढरा शुभ्र असा आलूचा किस दिसत होता. तर मी तो आता व्यवस्थित झाकून ठेवते. तर मी आता त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते, म्हणजे तो पाण्यामध्ये ठेवायचा आपल्याला रात्रभर. तर इथं मी त्याच्यामध्ये चांगले 3-4 लोटे पाणी टाकलं, तुम्हाला दिसत असेल. तर मी आता त्याच्यावर एक झाकण ठेवते आणि तो तसंच रात्रभर ठेवून देते. तर चला मी आता तुम्हाला सकाळी भेटते. तर चला मग. तर ही क्लिप आहे ना, तर मी सकाळी घेतलेली आहे. तर इथे मी जो आलू रात्री खिसून घेतलेले होते,
तर तो मी एका दुरडीमध्ये काढून घेतला आणि इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं. तर मीठ थोडंसं तुम्ही व्यवस्थित टाकायचं, कारण मीठ जर कमी झालं तर मग आलू जो किसून घेतलेला आहे तर त्याची टेस्ट एवढी खास येणार नाही. तर त्याच्यासाठी मीठ व्यवस्थित टाकायचं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये किसलेला आलू टाकून दिला. तर तो आपल्याला जास्त वेळ नाही शिजू द्यायचा, थोड्या वेळेस शिजू द्यायचा आहे, म्हणजे 2-3च मिनटं. तर हे बघा इथे एकदम नरम असा आलू खिसून घेतलेला होता ना, तो एकदम नरम झालेला होता. तर चला मी आता टेरिसवरती जाते आणि तो वाळत टाकून देते. तर चला मग इथं मी म्हणजे उभी होते आणि उभ्यानंच मी तो असा खाली टाकत होते. त्याच्यामुळं काय होतं, तो असा मोकळा मोकळा होतो. नाही तर आपण जर असा एका खाली बसून टाकला तर तो असा एका ठिकाणी पडणार. तर असा उभ्यानं टाकायचा, म्हणजे तो असा मोकळा मोकळा होतो. तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल एकदम असा मोकळा मोकळा आलूचा किस खाली पडत होता. तर चला मी आता पटपट टाकून घेते आणि त्याच्यानंतर बोलते.